त्यानंतर आमचे राजा असतील, साहिल देखील असतील, या सर्वांची खूप सारी मेहनत, दीपेश असतील. मॅजिक 11 टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग चूज केली आहे. चौका मार, चौका दे आणि मग 3 वाईट टाक ना. तुला ओव्हर तर चेंज होणार नाही. पहिला बॉल तर काढून घे. तर आता मॅच सुरू आपण करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक पहिली, एका बाजूला मॅजिक 11, दुसऱ्या बाजूला इगल्स 11. टॉस जिंकून मॅजिक 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पियर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये इगल्स यांची दाखल होतीये. अंपायर्स जे मात्र सज्ज व्हायचे लवकर. हरलेल्या टीमच्या प्लेयरांनी अंपायर राहा किंवा जिंकलेल्या टीमच्या प्लेयरनी राहिले तरी चालेल. चल हर्ष, तू अंपायर राहा. 4 ओव्हरची मॅच आहे का? तुमची मॅच आहे का? ठीक आहे, चालेल. राजा तू ये अंपायरिंगला. 4 ओव्हरची मॅच आहे. किती काळोख झाला तरी 4च ओव्हरच्या मॅच होतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. भले बॉल नाही दिसला चालेल तरी 4 ओव्हर. आपला प्रेम झाला, सागर झाला, बिचारे चांगले. त्यांना सांगितलं अंपायरिंगला जा, लगेच जातात. टेन्शन नाही काही पुरांचं. पाऊस जो मात्र आपण पाहतोय, बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. दुसऱ्या बाजूला विलास आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती मॅचला सुरुवात होते. सेमीफायनल क्रमांक पहिला जो मात्र इथे सुरू होईल. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा विलासच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि त्यावरती फक्त आणि फक्त दिशा दाखवली. यावेळेस वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जाते. 3 धावांवरती आहे. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलंय. स्टेप आउट करण्यात आलं फलंदाजाच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय डॉट बॉल
ची समाप्ती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि फिल्डिंग देखील चांगली होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. राजेशने चांगली फिल्डिंग केली आहे. यावेळेस नो बॉल आहे आणि त्यावरती एक सिंगल धाव. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 वरती जाऊन पोहोचली आहे. एफर्ट चांगला होता, मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, रणजित होते. त्यांच्या आवाक्याच्या थोडासा दूर होता चेंडू. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. काय एफर्ट होता बॅट्समनचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्यात आले, मात्र इथे एकच धाव पाहायला मिळेल. एकच धाव पाहायला मिळते. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. 8 धावा धावा फलकावरती. बिनबाद 8 धाव अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जयेश पाहायला मिळेल. ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये येतोय. गुड मॉर्निंग. इथे चांगला चेंडू होता. फलंदाज यष्टीरक्षक दोघे बीट होतात. चेंडू चालले डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रात आणि एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. यावेळेस देखील आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने 10 धावा आहेत धाव फलकावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी होती. जयेशने प्रभावित केलंय. दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. जिथे 19 पहिल्या ओव्हर मध्ये आले होते, दुसऱ्या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त 4 धावांचं षटक फेकलं होतं. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने 12 वरती जाऊन पोहोचली. बिनबाद 12 धाव संख्या धावफलकावरती आहे. यावेळेस वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 13 धावा धावा फलकावरती आहेत. बॉलिंग मॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पाहू येत आहेत. पहिलाच बॉल आणि त्यावरती 2 धावा इथे सागरच्या बॅटमधून आल्यात. टीमची टोटल 15 वरती जाऊन पोहोचली आहे. 15 रन 15 धावा धावफलकावरती आहेत. रणजित होते डीप मध्ये. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग होतीये. डॉट बॉलची समाप्ती आणि डॉट बॉलच्या समाप्ती सोबत टीमची टोटल 15 वरती स्थिर आणि स्थगित ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता. अवीच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. चुका टाळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सेमी फायनलची मॅच खेळतात, एक एक धाव महत्वाची असते. अशा परिस्थितीमध्ये एका धावेला महत्व देणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव अशी मात्र येते. 17 धावा आहेत. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज होतोय. बाद विकेटचं पतन. पहिला गडी बाद होईल 17 या आकड्यावरती. बॅटर हर्ष आपण पाहू शकतो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट स्टंप नीट कर भाऊ. एका चेंडूचं काही शिल्लक या ओव्हर मधील. 17 धावा रन बॉल. आतापर्यंत धावसंख्या इथे आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा स्कोरबोर्ड वरती.
इथे फटका फसलाय आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतोय आणि बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो स्टेप आउट झाले होते. नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल धाव येते. सागर भाऊ काय होतंय? सवय नाहीये ना. नो बॉल आणि त्यावरती 2, अर्थात या 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा आल्यात आतापर्यंत या ओव्हर मध्ये. एक रन आहे ना सर? आहे की नाहीये? रिव्ह्यू पहिल्या रन साठी रिव्ह्यू. पहिल्यालाच रन आउट आहे. ओके. दोन चेंडू झालेले आहेत. एक मिनिट. 2 बॉल झालेत. तीन चेंडू झालेले आहेत. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे फटका चांगला आहे. रोहनने स्टेप आउट केलं आणि त्यानंतर अक्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करत 4 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. इथे देखील मिस्टेक रणजितने केली आहे. फिल्डर पेक्षा अंपायर जास्त निराश होते. 30 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूंमध्ये रोहननी 9 धावा बनवल्या. इथे विकेटचा होतोय पतन आणि अशा रीतीने 30 धावा धावफलकावरती 31 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय. हॅकर्स 11 घातक 11 टॉस साठी रिपोर्टिंग करा कॅप्टनने. दोन्ही कॅप्टन अंपायर आहेत का? फक्त कॅप्टन नसले तरी देखील आपण नंतर घेऊया. ओके. दोन्ही कॅप्टन आहेत 2 अंपायर. एकतीस धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. पहिलाच बॉल आणि वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यावेळी स्ट्रोक चांगला आहे फिल्डरच्या माध्यमातून. मिस्टेक मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. निर्धारित 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 रन ऑन दी बोर्ड. इथे स्ट्रोक चांगलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 आणि येतोय हा APL चौकार. इथे देखील एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल असं मात्र पाहायला मिळालंय. अरे बॅटिंग टीम वाले ते बोलताय तुम्ही कशाला.
नॉट आउट आहे. अगदी क्लोज कॉल होता, क्लोज कॉल होता. टच अँड गो असतो अगदी त्याप्रमाणे क्लोज कॉल होता. बेल्स असल्यावरती लगेच समजतात डिसमेंटल झाले असले की लगेच समजून जातो. मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. 8 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 9 धावा. विजयासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. हर्ष बॉलिंग मार्क वरती आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. मात्र इथे एफर्ट चांगला होता विलासचा. मात्र 2 धावा तरी देखील मिळून जातील. 2 धावेच्या मदतीने 11 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी अजूनही 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू 20 धावा. त्यावेळेस अटॅकिंग इंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय विलासचं. इथे डॉट बॉल येतोय. 14 बॉल मध्ये 20 धावांची गरज. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगले षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 2 धावांचं षटक होतं ज्यामध्ये जर पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून आता 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. 18 मध्ये 22 पाहिजे होते, आता 12 मध्ये 20 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती रोहनचा स्वागत इथे 2 धावांनी केलंय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. रोहनला शेवटचं षटक का दिलं नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. का तोच गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने 6 मध्ये 6 धावा डिफेंड केल्या. हा तोच गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 4 धावा देखील डिफेंड केल्यात. मग अशा गोलंदाजाला तुम्ही आधी का वर देतायत, एक प्रश्नचिन्ह देखील असू शकतो. 9 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडू 17 धावा हे इक्वेशन. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. इथे सिंगल कंप्लीट होईल आणि आता 15 धावा धावफलकावरती आहेत. आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल तो देखील डॉट येतोय. ज्या संघाने टेबल टॉप केलाय तो संघ आता बॅकफुट वरती आलाय. अगदी लीग स्टेज मध्ये जो संघ पहिल्या क्रमांकावरती होता या मॅच मध्ये तो संघ बॅकफुट वरती आलेला आहे आणि आता 4 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. नो बॉल आणि त्यावरती 2 धावा. इथे सिंगल कंप्लीट होतीये. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार आणि चौकार. 2 चेंडू आणि 8. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. इथून जर चौकार आला तर मात्र सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. इथे जर चौकार आला तर मात्र सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. मात्र 2 धावा आहेत.
एक चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल असं मात्र पाहायला मिळतोय. त्यामुळे नो प्लस 2. आता 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. 4 मध्ये 16 पाहिजे असताना इथे विकेटचं पतन होत आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. इथून जर एखाद वाईड बॉल आला तर मात्र पुन्हा एकदा सामना खुला होऊ शकतो. आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ईगल्स 11 आपल्याला पाहायला मिळेल. वेल प्ले टीम. आता आपण टॉस करतोय. घातक 11, हॅकर्स 11. हंटर 11 नंतर आता मॅजिक 11 देखील या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे.